निसर्गाने घाला घातला। मुसळधार पावसामुळे डोंगरकड्याचा मोठा भाग कोसळून एका घरावर दरड कोसळली आणि काही क्षणातच तिकोनी कुटुंबाचं घर माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं। या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 2 जणांचे मृतदेह हाती आले आहेत। आणखी एकाचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे। रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराची माती खचली आणि प्रचंड प्रमाणात माती, दगड आणि झाडं घरावर कोसळली। दुर्घटना इतकी अचानक घडली की घरातल्या सदस्यांना बाहेर पडायलाच मिळालं नाही। घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केलं। यानंतर पोलीस, महसूल प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाली। जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे। मुसळधार पाऊस आणि चिखलामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी येत आहेत। या घटनेने राज्याला हादरवून सोडणाऱ्या माळीण दुर्घटनेची आठवण ताजी झाली। डोंगराळ भागात सतत कोसळणारा पाऊस, भूस्खलनाचा वाढता धोका आणि डोंगर पायथ्याशी असलेल्या वस्त्यांची सुरक्षितता हे प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आले। आम्हाला 2-3 वेळेस गावामध्ये तसं सांगण्यात आलं होतं की तुमचं गावाचं पुनर्वसन करण्यात येणार आहे। 2-3 ठिकाणी असं दाखवलं की धोका आहे, कधी खाली येऊ शकतं, पण ते पुनर्वसन आजपर्यंत झालं नाही, तर त्याचाच हा एक फटका आपण समजू शकतो। मुळात गावाला या पद्धतीचं संकट पहिल्यांदाच आलंय। त्यामुळं जी माळींची दुर्घटना झाली त्यावेळेस प्रशासनाने काही गावांना नोटिसा दिल्यात, त्यापैकी एक पाटणगाव होतं, परंतु कदाचित गावातल्या ग्रामस्थांनी त्या गोष्टीकडे जास्त गांभीर्याने पाहिलं नाही। परंतु आज जी रात्र ठरली ती काळ रात्रच ठरली आहे। अवघ्या म्हणजे माझ्यापेक्षा एक 7 ते 8 वर्षांनी लहान मुलगा, 25 ते 26 वर्षाचा मुलगा आज त्या घटनेत गेला, त्यांचं संपूर्ण कुटुंब गेलं। आज संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। काही भाग अजूनही वरती अडकलेला आहे, तो येण्याचे चान्सेस आहेत भरपूर। मध्ये ते आज न होतं तो जो अडकलेला भाग आहे तो पुन्हा खाली येणार आहे। तर मावळ तालुक्यातल्या पाटणगाव दुर्घटनेच्या 1 आठवड्याच्या आधी निसर्गरम्य दिसत होतं, त्याची ड्रोन दृश्य समोर आली आहेत। मात्र दुर्घटनेनंतर मोठी दुर्दशा पाहायला मिळते। ही 2 दृश्य दुर्घटनेपूर्वी म्हणजे काहीच दिवसांपूर्वी निसर्गरम्य पाटणचं हे चित्र एका बाजूला आपण टीव्ही स्क्रीनवर बघताय, तर दुसरीकडे ही दुर्घटना झाल्यानंतर काय स्थिती आहे हे दर्शवणारं दृश्य। अख्खं कुटुंब या दरडीखाली गाडलं गेल्यामुळे ही दुर्घटना झाली आणि दरडप्रवण भागातल्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन जे ते करण्यात आले। तिकडे कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। गेल्या 30